कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस की मोठा भूकंप. तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले असून तब्बल 50 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय. मंडल अध्यक्ष आणि चिटणीस स्तरावरील नेत्यांमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी उफाळलाय. डिजिटल कोल्हापूरच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया नेमकं काय घडतंय कोल्हापूरच्या भाजप गोटात. भाजपच्या तिकीट वाटप प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्ते आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागलाय. ज्यांनी पक्ष वाढवला त्यांनाच उमेदवारीपासून दूर ठेवल्यानं कार्यकर्त्यांच्यामध्ये संतापाची लाट आहे. विशेष म्हणजे 50हून अधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश असून यात मंडल अध्यक्ष आणि मंडल चिटणीस यांच्यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या नेत्यांचाही समावेश असल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेचा कानोसा घेतल्यास या 50 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी तातडीनं मध्यस्थी करत या पदाधिकाऱ्यांना ठोस शब्द दिलाय. वरिष्ठांच्या आश्वासनानंतर हा राजीनाम्याचा निर्णय तुर्तास स्थगित ठेवण्यात आला असला तरी न्याय न मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. भाजपमधील ही अंतर्गत धुसफूस केवळ शांत झाली आहे, पण संपलेली नाहीये. जर भाजप नेतृत्वानं या नाराजीवर वेळीच तोडगा काढला नाही तर हा असंतुष्ट गट दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. निष्ठावंतांची ही गळती भाजपची संघटनात्मक पकड कमकुवत करू शकते. याचा थेट फटका आगामी महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त केली जात असून या अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या जरी राजीनामे थांबले असले तरी कोल्हापूर भाजपमध्ये हे कोल्ड वॉर भाजपसाठी धोक्याची घंटा ठरतीये. आता पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राजकारणातील अशाच इनसाइड बातम्यांसाठी पाहत रहा फक्त डिजिटल कोल्हापूर. हा व्हिडिओ शेअर करा आणि कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.